नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार. फार महत्वाचा विषय आहे आजचा जो मिलिंदजींनी विषय मांडला. मुद्दे सुद्धा अगदी मिलिंदजींनी जो विषय मांडला तो अतिशय गंभीर आहे आणि हे फक्त मुलं पळवून नेण्याचं काम नाही, नवजात बालकांची विक्री नाही. याच्यामध्ये मेन जर कल्प्रिट कोण असेल तर ते IVF सेंटर आहे, ज्याच्याबद्दल आपण बेकायदा बिजांड विक्रीचं जे प्रकरण समोर आलंय हे सगळं नेक्सस आहे. आणि या नेक्ससला उद्ध्वस्त करण्यासाठी आता जो एक डॉक्टर पकडला अमोल पाटील, भयानक माहिती मिळाली आहे. जवळपास 80 ते 90 महिला त्यांची बिजांड काढून अशा पद्धतीची विक्री केली गेली. माहिती गोपनीय ठेवायला पाहिजे, ते हे IVF सेंटर ठेवत नाही. यांच्यावरती लगाम लागणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे याच्यातले जे दलाल असतील, जे डॉक्टर्स असतील, हे हॉस्पिटल्स IVF सेंटर असे जे काम करतायत त्यांना तर सीलच केलं पाहिजे. आणि जे दलाल आहेत त्यांच्यावरती मकोका सारखी कारवाई सरकार करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, जर का संघटित गुन्हेगारीच्या अखत्यारीमध्ये बसत असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.